नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। मी आज इथे इन्स्टंट चिकन बिर्याणी केली आहे। ती इन्स्टंट चिकन बिर्याणी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते। आता इन्स्टंट चिकन बिर्याणी म्हटल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल झटपट चिकन बिर्याणी। ती बिर्याणी मी लेफ्ट ओव्हर चिकन करीपासून करते। त्याचं काय आहे, आपण काय करतो, चिकन केल्यानंतर काही चिकन कोणीही असं कट टू कट तेवढ्यापुरती अगदी मोजून मापून करत नाही। त्याच्यामुळे काय होतं, चिकन करी ही कायम थोडीशी उरतेच आणि एकदा सकाळी चिकन व्यवस्थित खाल्ल्यानंतर संध्याकाळी कोणी एवढं इंटरेस्टेड नसतं व्यवस्थित खाण्यात। मग त्यावेळेला जेवायला काय करायचं, मग त्याच्यासाठी मी हा उपाय काढला। जी चिकन करी राहिलेली असते त्यामध्ये तांदूळ घालून त्याच्यापासून आपण चिकन बिर्याणी करायची। आणि त्यासाठी मी इथे काय केलं आहे, मी अर्धा कप तांदूळ घेतलेत आणि त्या चिकन करीमध्ये घातलेले आणि त्या चिकन करीच्या भांड्यामधून थोडंसं पाणी घालून ते पाणी त्या भातामध्ये टाकलेले आणि इथे अर्धा कप तांदूळ मी टाकले होते, पण ते तांदूळ थोडे कमी वाटले म्हणून अजून मी अर्धा कप तांदूळ टाकलेले आणि आता ते तांदूळ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्या चिकन करीमध्ये आपण ढवळून घ्यायचे। चिकन करीमध्ये तांदूळ व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। हे मीठ आपल्याला तांदूळापुरतीच घालायचं आहे, कारण आपण चिकन करीमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे। आणि आता चिकन करीला थोडीशी उकळ येऊ द्यायची आहे। हे पहा, चिकन करीला उकळ आलेली आहे। त्यानंतर चिकन करी ढवळून घ्यायची आहे आणि त्यावरती आपण झाकण घालून थोडा वेळ ठेवून द्यायचे। आणि त्यानंतर मी काय केलं, 1-5 मिनिटांनी ते चिकन बिर्याणीचं भांडं उचललं आहे आणि त्याच्या खाली तवा ठेवला आहे, जेणेकरून आपली बिर्याणी जळू नये। आणि आपण ती चिकन बिर्याणी शिजू द्यायची आहे। 5 मिनिटांनी झाकण काढून बघायचं आहे, चिकन बिर्याणीला व्यवस्थित उकळ आलेली आहे। अशी अधूनमधून आपण चिकन बिर्याणी ढवळून बघायची। आता पुन्हा त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटं उलटून गेलेली आहे। ही पहा, आपली बिर्याणी तयार होते आहे। त्यामध्ये आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे, त्याच्यासाठी आपण ही आता बिर्याणी ढवळून घ्यायची आहे। आणि ढवळून घेतल्यानंतर आता ही बिर्याणी दमायला ठेवायची आहे थोडा वेळ। बिर्याणी दमायला ठेवल्यानंतर आपली पूर्ण बिर्याणी तयार होणार आहे। ही पहा, आपली इन्स्टंट चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे। किती सुंदर झाली आहे बघा, मस्त झाली आहे इन्स्टंट चिकन बिर्याणी। आता इन्स्टंट चिकन बिर्याणी रेडी टू सर्व। चला तर मग, कशी वाटली तुम्हाला इन्स्टंट बिर्याणीची आयडिया? नक्कीच आवडली असेल ही इन्स्टंट बिर्याणीची आयडिया। कोणाला अशी इन्स्टंट बिर्याणी आवडणार नाही करायला? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।